संता ठाई लाभ पाये उत्तम म्हणाविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम मौलवबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदातटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुत्तरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते श्री कृष्णाय तुभ्यं नमः मावळवेतो विश्वाबासो नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जिनी विकासो वंधू आता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराज महाराजांच्या गाथेमध्ये 4043 अभंग 100 प्रकरण 19,300 चरण वेद संहिता पंचम वेद गाथा त्यामध्ये संतपर अभंग 227 काही प्रतीमध्ये 226 पावणे 800 चरण संतपर आणि संतपर प्रकरणामध्ये हा एक सुंदर अभंग आलेला आहे। लाभ नक्की कुठे असतो, लाभ कुठे मिळेल, लाभाच्या शोधात असणारा मुमुक्षु जिज्ञासू भगवत भक्त त्याला लाभाची दिशा दाखवलेली आहे। आजचा हा सनैमित्तिक कार्यक्रम वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबांची 13वी पुण्यतिथी आहे नाही, 13वी पुण्यतिथी आणि हा सकाळच्या सत्रातील कार्यक्रम आहे। गुरुवर्य बाबा बसलेले आहेत, शास्त्री महाराज बसलेले आहेत, नाना आहेत, सर्व गुरुबंधू मंडळी गुरुजन मंडळी आहेत। मलाच कळत नाही हा कार्यक्रम माझ्या वाट्यावर कसा आला। संभाजीनगर जिल्ह्यातलं कीर्तन काय रद्द व्हावं आणि इथे सेवेचा योग यावा, काय पुण्य राशी गेल्या भेदोनी आकाशी अनकल्पित योग असा योग घडतो असं एक ठिकाणी म्हटलंय। बहुकल्प दुर्लभ योग असं एका ग्रंथातलं वाक्य आहे। बहुकल्प दुर्लभ योग, कल्पचे कल्प जातात पण असा संत सेवेचा योग येत नाही, तो आलेला आहे। पण एवढ्यासाठीच सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो, तुमच्या लागल
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. संत महात्म्यांचा जर उत्सव असला तर स्वतः भगवंत आणि आपल्या स्थानातून त्या कार्यक्रमात येतात. संत सेवेला हजेरी लावतात. भगवंत परमात्मा स्वतः येतात. संतांच्या उत्सवात देव येतो आणि देवाचा उत्सव असला की सर्व संत जातात. मग साधक मुमुक्षु आणि जिज्ञासू भगवत भक्त यांनी काय करावं? देवाच्याही उत्सवाला जावं, संतांच्याही उत्सवाला जावं. काही लाभ आहे का? लाभ तर सांगणारच आहे मी पुढे. हरपले आपणा पे पावे तै संता ते पाहता दिवसावे. ऐकावे आणि वानावे. त्या ओव्यांमध्ये जर असा भाव पाहिला तर ही ओवी आज्ञार्थ वाटते. या ओवीतून माऊलींनी आज्ञा केलेल्या साधक मुमुक्षु जिज्ञासूंना ऐकावे. सांगणार भेटला तर ऐकावे. बरं ऐकणार भेटलं तर सांगावे. ऐकणार सांगणार नसतील, खड्यात तड्यात मळ्यात असाल तिथे संत चरित्र गळ्यामध्ये ठेवावं. संत चरित्र प्रकाश देणार आहे. संत चरित्र मुमुक्षुला अंधाऱ्या रात्री नवे जीवन भर दिशा दाखवणार आहे. जे मुक्ता ते निर्धारिता या सगळ्या ओव्या असा अंदाज वाटतो. 30-32 ओव्या त्या संतांबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. मुक्त महात्म्यांच्या चरित्राचा विचार केला असता आपल्याला विस्मृती पडलेली किंवा आपल्याला हरवलेला आत्मभाव प्राप्त होतो. आणखी काही लाभ आहेत का? पाप जात, ताप जात, दैन्य जात. पाप ताप दैन्य जाय उठाउठी. जाय उठाउठी झालेल्या भेटी दासांची तुका म्हणे त्यांची भेटी होय संसाराची तुटी. थोडस वेगळं बोलतो विचित्र वाटेल. एखाद्या कमकुवत माणसाने, पचनशक्ती मंद असणाऱ्या माणसाने वांग खाल्लं की त्याच्या शरीरात 3ही दोष वाढतात. कफ वात पित्त. वैद्या वदंती कफवात पित्तम. वांग आणि तुम्ही संत चरित्र काय संबंध? ऐकून घ्या. वांग खाल्लं तर कफ वात पित्त तिन्हीचा प्रकोप होतो. याला वात प्रकोप, पित्त प्रकोप आणि कफ प्रकोप होतो. पण त्याच्यानंतर मधाबरोबर जर आलं खाल्लं तर हा तिन्हींचा प्रकोप कमी होऊन जातो. मधाबरोबर आलं खावं. ध्यानात आलं. त्याला इंग्रजीमध्ये जंजीर म्हणतात. जाणून बुजून सांगतो हे. तर त्यालाच आर्द्रक म्हणतात. एकाने तो विकार वाढतो, एकाने विकार खलास होतो. संसारातच राहिले तर पापही वाढतं, तापही वाढतं, दैन्यही वाढतं. आणि संत संगतीत राहिलं गेले ना पाप ताप दैन्य गेले उठा उठी. पाप दैन्य जाय उठा उठी. पाप दैन्य जाय उठा उठी. लाभ आहे. लाभासकरता साधन आहे. पाप जातं, ताप जातं, दैन्य जातं. दैन्याची व्याख्या केली ते तर सत्वशुद्धी सहकारे गुरु कृपामृत तुषारे सासिंदलेने बोधे ओसरे द्वैत दैन्य. हे दैन्य जातं. आणखी काही प्रमाण, भरपूर प्रमाण आहे. महत्वाचा सगळ्यात भाग आपण त्यांच्या चरित्राचा विचार केला, त्यांचं चरित्र गायलं, त्यांची सेवा केली. त्यांना लाभ नाही, त्यांना गरज नाही, आपल्या करता हे सगळं आहे. म्हणून काही वेळेला असं घडतं असंत संतांचं वर्णन करतात. उदाहरणार्थ नट नट्या किंवा एखादा तमासगीर नाटकातली मुलं संत पार्ट घेऊन वर्णन करतात. असंत संतांचं वर्णन करतात.
काही वेळेला साधक संतांचं वर्णन करतात, काही वेळेला सिद्ध पुरुष संतांचं वर्णन करतात, काही वेळेला वेद आपल्या रुच्यामधून संत वर्णन करतो, काही वेळेला शास्त्र वर्णन करतात आणि स्वतः कृष्ण भगवान परमात्मा देव स्वतः संतांचं वर्णन करतो आणि काही वेळेला संत संतांचं वर्णन करतात. विठ्ठल पुष्कळच पैलू पाडतात याच्यात. पुण्याशिवाय संत भेटत नाही. संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे, संत ओळखण्याकरता दृष्टी पाहिजे, संत सेवा करण्याकरता श्रद्धा पाहिजे आणि संत कृपा होण्या इतकं भाग्य पाहिजे. चार विकल्प सांगितले. म्हणून पुण्याशिवाय संत भेटत नाही. निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट आणि घ्यावी भेट. 4 गोष्टी झाल्यात. पुन्हा आहे, आणखी आहे 4-5 गोष्टी. प्रपंचाला विटावं. काही मंडळी म्हणतात तुम्ही टला लावलं. हो बाबा, हे तू बोलला, हे आरोप केला, हा खरा आहे, पण त्याच्यात यमक आहे, अर्थाचं गमक आहे. फक्त ध्यानात ठेवण्याची धमक पाहिजे. एक गोष्ट अशी आहे, प्रपंचाला विटावं. आता हे जे मी बोलून गेलो, पण यालाही प्रमाणाने विटले हे चित्त प्रपंच, मग त्याच आधारे प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं. नाही जमलं तर मुखडामध्ये डोकं कुटावं. जो काही साधना करत नाही त्याचं तसंच आहे ना ते. म्हणून पुण्याने संत भेटत असता पुण्य फडले बहुत दिवसा. मला वाटतं 7 का 8 अभंग आहेत हे. पुण्याने संत भेटतात. कोण पुण्य कोणा गाठी, जी ऐशी भेटी. कोणा पुण्य फडाले आज देखील गुरुवर्य दादांनी फडावर अभंग घेतला आपल्या संस्थेमध्ये. हा बरं. कोण पुण्य यांचा शुद्ध पुण्य लागतं, त्याच्याने संत भेटत असतात. काय माझा योग असेल मला काही सांगता येत नाही. बाबांचं गाव आणि माझं मूळ गाव फक्त 1 किलोमीटर अंतर. बाबांचा जन्म ज्या वर्षातला त्याच वर्षाचा माझ्या वडिलांचा जन्म, ज्या महिन्यातला त्याच महिन्यातला माझ्या वडिलांचा जन्म. 1912. मेहरगाव आणि अंमळगाव, मेहरगाव आणि पिळुद जवळ आहे. माझ्या वडिलांना भावांना बाबांच्याच हातची माळ होती. असं काही योग घडून येत असतो. बाबांची इतक्या बारीक सारी गोष्टी, गणितापासून, राहणीपासून, व्यवस्थेपासून, शासकीय कामापासून संपूर्ण जीवन संस्थेच्या सेवेमध्ये गेलेलं आहे. संस्था म्हणजे बाबा, बाबा म्हणजे संस्था, एक समीकरण झालेलं होतं. एवढंच नाही तर बाबा आता वैकुंठात बसले. तेही नो दिवसा गता. हे प्रेमळ गुरुपीठ वैकुंठामध्ये बसून हे कीर्तन ऐकत आहे. तिथून प्रेरणा, तिथून आशीर्वाद, संतांचा आशीर्वाद मिळावा, संतांची कृपा व्हावी. भरपूर आहे, भरपूर मंडळी सांगणारी आहे. जवळजवळ बाबांच्या एवढं आयुष्य आपल्या ह्या बहुतेक मंडळींपैकी बाबांनाच मिळालं. 99 वर्ष. काय योग असेल. मारवाड गावाला त्यांचा वाढदिवस बद्दल सप्ताह तर होताच आणि त्या सप्ताहातच मारवाड अंमळनेर तालुका बाबांचा वाढदिवसाचा कार्यक्रम. तिथले एक सर आहेत, त्यांना बापू म्हणतात, शांताराम बापू. नानांना माहिती आहे, बाकी मंडळींना. बाबांनी समोर बसून वाढदिवसाचं कीर्तन ऐकलं. अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा. बाबांनी समोर बसून ऐकलं आणि त्याच्यानंतर बाबांच्याच पुण्यतिथीचा योग माझ्याच कीर्तनाचा त्याच जागेवर, त्याच मितीवर, त्याच तालुक्यात, त्याच गावाजवळ आला. असे काही योग असतात. फक्त माझ्या जीवनातून एक मोठी चूक झाली, मलाही कळत नाही ती का झाली. बाबा बोलले होते, का रे ज्ञानेश्वरी सांगशील का, राहतो का इथे. 4 वर्ष संपल्यावर घरचा न्यारा रेटा मला हाताने स्वयंपाक करावा लागत होता. आता तुम्हाला पुढचं कळालं. मला घरी गेलो आणि तिकडेच संपून गेलो. बाबांचा शब्द पाडू शकलो नाही आणि सेवाही करू शकलो नाही. ते एकच चरण आठवतं, परिणाई घडली सेवा काही, परिणाई घडली सेवा काही. बाबांचं एक चरित्र छापलं गुरुवर्य जगन्नाथ अण्णांनी. इतकं सुंदर नाव दिलं. ते साहित्यिकही होते, संतही होते, कीर्तनकार, प्रवचनकारही होते. हरिभक्तीपर्यंत वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा. अलांछन चंद्रमा. संतांच्या शब्दात आणि बाबांना अलांछन, कुठलंही लांछन नसलेले शीतल
चंद्रमा शीत देणारे. आणि दुसरं चरित्र लिहिलं नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या जोडगे गावातील देसाई सरांनी, उच्च विद्यालयीन शिक्षक, श्वेत वस्त्र संन्यासी, हे चरित्र लिहिलं. म्हणजे पांढऱ्या कपड्यात असणारे, संन्यस्त वृत्तीत असणारे मोठे बाबा. त्याच्यातही मुलाखत आलेली आहे माझी, भरपूर आहे. आता काय अभंगावरही बोलायचं, उशीरही झालेला आहे. महत्वाचा असा एक भाग आहे, आपण आपल्या जीवनामध्ये जेवढी झाली तेवढी संत सेवा, इहलोकातलं आणि परलोकातलं दोन्ही फल देणारी ही सेवा असते. आणि सेवा केल्याशिवाय या परमार्थात कोणी मोठं झालं नाही, सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. पुस्तकी ज्ञानाचं आम्ही काही सांगू शकत नाही. पुस्तकी ज्ञान कोण काय सांगेल काही सांगता येत नाही. कोणीतरी एका कीर्तनकाराचं मोबाईलमध्ये कीर्तन घेतलं आणि तो कीर्तनकार शांडिल्य ऋषी बोलायचे, ते बरोबर बोलले कीर्तनकार, पण ज्याने ती ट्रू कॉपी केली तो शांडविल म्हणायचा. आता काय ऐकले 6 आणि सांगितले 10, असं झालं. ते शांडविल ऋषी म्हणायचा तो शांडविल. आता काय करा, म्हणून सेवेशिवाय ज्ञान नाही, सेवेशिवाय कोणी मोठा झाला नाही. वारकरी संप्रदायामध्ये, त्यातल्या त्यात वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पहिल्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजे सेवेचं पहिलं व्रत आहे. जी आली ती सेवा करणारी. आजची सुद्धा मुलं, मी कोणाची स्तुती करत नाही, कोणाची निंदाही करत नाही. आणि 4 वर्ष संपलेली मंडळी होईल त्या रूपात सेवा करते. ही जोग महाराजांची पुण्याई आहे आणि एवढी पुण्याई कुठे दिसणार नाही. असं आहे, असं जीवन, अशी सेवा, संयम. आणि त्याचप्रमाणे सेवेचं व्रत घेऊन ही सगळी मंडळी, मला सेवेचा योग आला, मी भाग्य समजतो. अभंगाकडे जातो, पुढची मंडळी सांगणारच आहे. जगामध्ये जर आपण पाहिलं तर भारत विशेष आहे, भारतात पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे, महाराष्ट्रात जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे, वारकरी संप्रदायात जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत: संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. 4 गोष्टी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. कस काय? 29 राज्य आहेत, 14 भाषा बोलल्या जातात, 5,60,000 गाव आहेत. गावं काही मोजत बसू नका, भरोसा ठेवा. कुठे गावं मोजणार तुम्ही? 656 जिल्ह्यामध्ये. चला आपण वंग प्रांतात जाऊ. वंग म्हणजे काय? द्राविड उत्कल. रामापुरा नावाचं गाव आहे. आरती उतारली कालिका देवची, प्रसाद वाटला, घरी गेले. आपण याला जाऊ, अनंतनाग जिल्ह्यामध्ये, काश्मीरमध्ये. देवीची पूजा केली, पाठ केला, शाल दिली, घरी आले. कुठेच नाही सापडणार. ऐसे संतजन ऐसे हरिदास. साधकाला काय पाहिजे असतं तर त्याच्या जीवनामध्ये त्याला लाभ पाहिजे असतो. लाभाबद्दल पुढे विस्तार होईल. प्रत्येकाच्या दृष्टीने लाभ वेगळा वेगळा आहे. जिथे जाल तिथे लाभ, तिथे लोभ, धन तिथे मन. हा जीवाच्या स्वभावातला एक अतिशय जीवाला चिटकलेला विकृत स्वभाव. लाभ तिथे लोभ, लोभ तिथे लाभ. किंवा असंही म्हटलं जात असतं, लाभाची असोसे पुढे चाली धनाचा कृपणा लोभ. कुठेतरी कीर्तनाला होतो, खिशातले पैसे पडले, शर्ट काढला, 4-4.5 वर्षाचा मुलगा आला. बाबा तुमच्याकडे पैसे जास्त आहेत का हो? नाही म्हटलं कामापुरते आहेत. म्हणे आमच्या गावात एक दुकान आहे, तिथे भारी बिस्किट मिळतात, आणून देऊ का तुम्हाला? मी मागले नाही, काही नाही. एवढंसं पोरगं म्हणतं बिस्किट आणून देऊ का? म्हटलं कशा करता? फार चांगले आहेत म्हणे. म्हटलं तुला पाहिजे का? काहीच बोले ना. कशा करता? तुम्हाला सल्ला देतोय. काहीतरी लाभ मिळावा म्हणून. लाभ या शब्दाचा लोकांनी आपापल्या बुद्धीतून अर्थ काढलेला आहे. पुष्कळ ठिकाणी कुठेही जा, कुठेही जा, कुठेही जा, लाभाशिवाय तुम्हाला काहीच दिसणार नाही. पण एक मुमुक्षु आहे, आपल्या डोळ्यापुढे तो ठेवायचा. कशा करता? अभंग सोडण्याकरता. अभंग कस काय सोडायचा? ज्याचा अभ्यास नसतो तो अभंग सोडतो, आणि ज्याचा अभ्यास असतो तोही अभंग सोडतो. दोन्ही गोष्टी आहेत. तर एक गोष्ट अतिशय महत्वाची अशी आहे, लाभ लाभ लाभ. गीतेमध्ये एक ठिकाणी लाभ शब्द आलेला आहे, गाथेमध्ये 45 वेळा लाभ शब्द आलेला आहे. फक्त एक फरक होईल, काही ठिकाणचा शब्द लागतो आणि काही ठिकाणचा शब्द लागत नाही. म्हणून परत ऐकायचंय आपल्याला. कुठेही फिरा, पक्षी घरट्याच्या बाहेर पडला तो लाभा करता. श्वापद हिंस प्राणी
घरट्याच्या बाहेर गुहेच्या बाहेर पडला तो लाभा करताच. माणूस आकाशात गेला लाभा करता, पाताळात गेला तो लाभा करता. आपण आलो आळंदीमध्ये लाभा करताच आहे. सगळ्याच गोष्टी लाभ असतात. पण एक महत्वाचा प्रश्न असा आहे, मला लाभ मिळावा अशी ज्याच्या मनामध्ये उत्कंठा तयार झालेली आहे, पूर्व पुण्याचा परिपाक झालेला आहे. पंचदशीच्या भाषेत बोलायचं, सत्कर्म परिपाकात ते सत्कर्माचा परिपाक व्हावा, त्या सत्कर्माने फळ देण्यासाठी उदयोन्मुख व्हावं. आणि असा एक साधक मला लाभ मिळेल का? संत गेले तया ठाया देवल राया पावी. संत ज्या स्वरूपाला ज्या स्थितीला गेले ती स्थिती ते स्वरूप मला मिळेल का ही त्याच्या मनामध्ये भावना आहे. पण आता प्रश्न असा आहे, पारमार्थिक लाभ व्यापारी मंडळींकडे नाही, व्यापाऱ्याचा लाभ संतांकडे नाही. संत महात्म्यांना सोडलं तर संसारी लोकांकडे, व्यापारी लोकांकडे, देशभक्तांकडे लाभ नाही. आणि तुम्ही ज्याला लाभ म्हणतात तो उलटा शब्द करा. लाभ हा शब्द उलटा करा. काय झालं? भला लाभ नाही. काही ऐसा पात्र होईन लाभासी, पात्र होईन लाभासी, पात्र होईन लाभासी, पात्र होईन लाभासी. ऋषी केश तुष्कळील, ऋषी केश तुष्कळील, ऋषी केश तुष्कळील. भावना जागृत झाली. काही ऐसा पात्र होईन लाभासी, नेणो ऋषिकेशी तुष्ट. भगवत कृपा माझ्यावर होईल, ऋषिकेशी माझ्यावर तुष्टेल, संतुष्ट होईल. असा लाभ मला कुठे मिळेल का? शोधणाऱ्याला सापडत राहतं, चालत राहणाऱ्याचं गाव येतं, खोदत राहणाऱ्याला पाणी लागतं, कष्ट करणाऱ्याला लक्ष्मी मिळते, अध्ययन करणाऱ्याला ज्ञान होतं, साधना करणाऱ्याला साध्य प्राप्त होतं, भोजन करणाऱ्याची क्षोधा जाते, पाणी पिणाऱ्याची तृषा जाते, दिवा लावणाऱ्याचा अंधार जातो. बरं 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 बरं. योग्य औषध घेणाऱ्याचा रोग जातो आणि झोपा घेणाऱ्याचं आयुष्य जातं. राहील ते त्यांना ठेवा. काय 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 सांगतो. अति झोप आयुष्याचा लोप, काळाचा कोप म्हणून मर्यादित झोप. झोपणाऱ्याचं आयुष्य जातं, शेवट करून दिला मी. कमी झोप आरोग्याचा लोप, असंही आहे. मग आता प्रश्न एक असा आहे, तो शोधत राहतो, शोधत आहे. निघाला, घरातून बाहेर पडावं. एक महात्मा बोलायचे, किचन से बाहेर निकलो. किचन म्हणजे चिखल, बरोबर. कुसंगतीतून बाहेर पडावं. विद्यार्जना करता, ईश्वर प्राप्ती करता घराचाही त्याग करावा. आहे तशी प्रमाणही आहेत. यासाठी वनांतरान जातो सांडून या लाभा करता बाहेर पडावं. रोषे निघाले अवचटे, पडले द्वारकेच्या वाटे. रागातून घरातून निघावं, आळंदीला तरी यावं, देहूला जावं, भांडाऱ्या डोंगरावर जावं, अध्ययन करावं. एक जण रागाने निघाला आणि तमासगिरात शिरला. आता काय करतात? काही काम करू लागला, तिथे जागरण, जन्मभरचं जागरण. म्हणून पहिला प्रश्न असा आहे, संत महात्म्यांची भेट झाली, काय आलास? महाराज तुमच्याचकडे आलो, तुमच्या गाथीचं पारायण करतो, मला विशेष लाभाची आवश्यकता वाटते जीवनामध्ये, अशा लाभाला मी कधी पात्र होईल? महाराज सांगताल का? जसं एखादा गणित सोडवणारा राहतो, हजारातून 0 0 0 त्याच्यातून 1 काढायचा, शून्यातून 1 जात नाही. मग तो गणित करणारा हातचा घेतो, मग त्यावेळेला 10तून 1 गेल्यावर 9 राहतो, 1 राहतो, 9 गेल्यावर 1 राहतो. हातचा घेतल्यावर गणित सुटतं. तसं साधक मुमुक्षु जिज्ञासू आपल्या डोळ्यापुढे समोर जर घेतला तर अभंग सोडवण्याकरता ती मदत होते. विचारा तुम्ही, सांगतो आम्ही. त्याचं म्हणणं ऐकून घेतलं तुकोबारांनी. तुला कोणता लाभ पाहिजे आहे? संत गेले तया ठाया. संतांना जी स्थिती मिळाली तीच मला मिळावी, त्यांना जे फल मिळालं तेच मला मिळावं. पंचदशीकारांनी कृतकृत्यता मांडलेली आहे पंचदशीच्या तृप्ती दीपामध्ये. आम्हाला 73 साली म्हणजे जवळजवळ आजच्या 50 वर्षाला बाबांनी सांगितलं होतं, कृतम कृतम प्रापणीयम प्राप्त मित्येव तृप्यते.
1450 श्लोक आहेत पंचदशीचे. हा, ब्रह्मानंदम विभाती मे स्पष्टम अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. मग तुकोबाराय म्हणतात तुला पाहिजे आहे का? हो आहे. असा लाभ कुठे मिळणार नाही. मग नेमका कुठे आहे? हे तो एक संता ठाई, 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 तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई. लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम मनाविता, त्याचे दास मनाविता, त्याचे दास. अभंगाला स्पर्श झाला. पहिलं चरण सुरू झालं. प्रतिपाद्य विषय आहे संता ठाई, संतांच्या जवळ असा एक अर्थ, संतांच्या सान्निध्यात हा एक अर्थ, संतांच्या संगतीत, संतांच्या सहचर्यात, संतांच्या सेवेत, संतांच्या वाङ्मय अध्ययनात, संतांच्या मनोगताप्रमाणे वागल्यावरच हा लाभ आहे. त्यांच्या विरुद्ध वागणाऱ्याचं जगात कोणाचंही कल्याण झालेलं नाही असं आहे. महाभारतामध्ये विदुर काका हे संतच आहे. 12 वर्ष तपश्चर्या, 12 वर्ष कृष्ण चिंतन, 12 वर्ष मौन, 12 वर्ष तीर्थयात्रा, एवढा ज्या विदुर काकाचा अभ्यास साधना, तरी दुर्योधनाला ते संत वाटले नाही आणि विदुर काकाचं ऐकलं नाही. सत्यानाश झाला त्याचा. राजनीतीमध्ये त्याचाच सत्यानाश झाला जास्त सगळ्या संतांच्या विरुद्ध वागणाऱ्याचा. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, त्याचं त्याला फल मिळालं. मग लाभ नेमका काय? श्रीमद भागवत महापुराण दशमस्कंदामध्ये 77-78 जो अध्याय आहे त्याच्यामध्ये सुदामजी आणि त्यांची पत्नी सुशीला, सु आणि सु शब्द चांगला वाचक आहे. जा कधीतरी तुम्ही म्हणतात कृष्ण भगवान माझा बाल सखा आहे आणि दानशूर आहे, त्रिभुवनाचा राजा आहे, जा कधीतरी काहीतरी मिळेल. अगं राजाकडे, गुरुकडे आणि देवाकडे खाली हाताने जाऊन आपल्या घरात काही नाही, आणले कुठून तरी. त्याला पृथक तंडुलान असा शब्द शुकमुनींनी वापरलेला आहे. पृथक तंडुलान, पृथक शब्दावरून पोहे असा शब्द झालेला आहे. भागवतातला विस्तार आहे तो. एवढी पुरचुटी घेतली गेले हे सगळं तुम्हाला माहित आहे. स्नान झालं, जेवण झालं, कपडे बदलवले, गप्पा मारल्या, पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. तेच कपडे देऊन टाकले. सुदामजी हे तुमचे कपडे घ्या. देवाचे कपडे परत करून दिले, सोडले ते स्नानगृहात. परत जायला निघाले. त्याच्या मनात आलं, पत्नी म्हणेल तुम्ही काय आणलं, मी काय सांगू. त्यावेळेला सुदामजी सुद्धा विचारात पडले. बरं झालं भगवंताने मला काहीच दिलं नाही. अयम ही परमो लाभा. सुदामजी बोलतायत भागवतात शुकमुनीच्या शब्दात. अयम ही परमो लाभा उत्तम श्लोक दर्शनम. उत्तम श्लोक या शब्दाचा अर्थ उत्तम कीर्ती ज्याची 3 भुवनात आहे असा उत्तम श्लोक दर्शनम. असा उत्तम श्लोक श्रीकृष्ण परमात्मा याचं दर्शन अयम ही परमो लाभ. हा परम लाभ आहे. आणि सुशीला मातेंनी जे सांगितलं होतं आपल्याला पैसे मिळावेत, कपडे मिळावेत, दागदागिने मिळावे, मुलांचं बालपण, हा तिच्या दृष्टीने लाभ आहे. एक असं एक ठिकाणी आणखी आलेलं आहे. यज्ञाधिक कर्म करणारा जो कोणी असेल त्याला स्वर्ग प्राप्ती हा लाभ मानलेला आहे त्याने. अर्थात 9व्या अध्यायातला श्लोक आहे, आपण तो नेहमी वाचत असतो. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम. याज्ञिक माणसाला, यज्ञ करणाऱ्याला, यजमानाला, पुरोहिताला स्वर्ग लाभ हा त्याला लाभ वाटतो. अष्टांग योग साधना करणाऱ्याला समाधी सुख हा लाभ वाटतो. हा दुसरा लाभ झाला आहे.
शेतकरी माणसाला, शेती करणाऱ्याला शेतीचं उत्पन्न हा लाभ वाटतो. लहान लेकराला खेळ खेळणं, खेळगडी खाऊ, हे हे चार लाभ वाटतात खेळणाऱ्याला. माय माऊलीला स सोनं शृंगार साडी शिंगार हा माय माऊलीला लाभ वाटतो. बरं हे त्यांचे वेगवेगळे लाभ झाले. आणि आम जनता जेवढी जगामध्ये जनता, या जनतेला काईल बाईल फाईल आईल आणि मोबाईल हा लाभ वाटतो त्यांना. काय बोललो मी ते? काईल बाईल फाईल आईल मोबाईल. आणि याच्यातच ज्याचा वेळ जाईल तो केव्हा ग्रंथ पाहिजे ही शंका मला वाटते. त्याला लाभ काय करतात. आणि यात सगुण उपासक जो आहे, सगुण परमात्म्याची पूजा अर्चा करून आणि त्याला वैकुंठ लोक प्राप्त होतो या उपासकाला, असा विचार आलेला आहे. उपासकाला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. तेने वैकुंठ भुवनी घर केले, तया नरा लादले. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी. 6 वेळा हरिपाठात वैकुंठ शब्द आहे. त्या उपासकाला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. त्यामध्ये भक्ती प्रेमाची आणि हेतू ठेवून जो साधना उपासना करतो त्याला भक्ती प्रेम हाच मोठा लाभ होतो. आणि साधन चतुष्टय संपन्न जो अधिकारी असेल त्याला आत्मज्ञान प्राप्त होऊन सर्व अनर्थ निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती होणारा मोक्ष हा त्याच्या दृष्टीने लाभ वाटतो. एवढं लाभाचा विस्तार आहे. कोणाला काय लाभ वाटेल, कोणाला काय लाभ वाटेल काही सांगता येणार नाही. आत्मलाभासाठी आता मी बोलतो. यम लब्ध्वाचा परम लाभ, गीतेच्या 6व्या अध्यायातला 22वा श्लोक आहे. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः. त्याच्यापेक्षा त्याला मोठा लाभ वाटत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये 12 का 13 ठिकाणी लाभ शब्द आलेला आहे. पण व्यावहारिक लाभ नाही घ्यायचा. आता एक व्यावहारिक लाभाची छोटीशी एक ओवी सांगतो. हागा मार्गी चालता पुढा सिंह आला उचिता, तो चुकविता लाभवाथी. आपण रस्त्याने चालताना सिंह समोरून आला तो आपल्याला मारणार खाणार, मग त्याला चुकवणं हा लाभ आहे. पण ही लाभाची ओवी नाही आहे. जीव वाचवणं तिथे लाभ मानलेला आहे. अशा वेगवेगळ्या ओव्यांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने लाभ आलेला आहे. आत्मलाभासारखे गोमते काहीच न देखे म्हणून हर्ष शोक शेके. तो आत्मलाभापेक्षा कुठलाही लाभ मानायला तयार नाही. मग हे जे बाकीचे लाभ आहेत हे आता तेव्हा जिल्हाधिकारीला 3 लाख पगार आहे. एका दिवसाचे 10,000 तो कमवतो. काय हिशोब आहे बुवा हा? 10,000 एका दिवसाचं, रविवार राहू का सुट्टी राहू, 10,000 हा त्याचा लाभ झाला. पण शेवटी काय आहे? सायाचं करीसे प्रपंच. मी कोणाच्या घेण्यात नाही, मी कोणाच्या देण्यात नाही, मी कोणाच्या घरी नाही, मी कोणाच्या दारी नाही. कीर्तन संपून गेलं तर मला माहीत सुद्धा नाही. जीवन व्यावहारिक जीवन खर्च करून टाकणारा. व्यापाराला लाभ आहे. कांदे भरून ठेवले, गहू भरून ठेवले हा लाभ झाला. शेतकऱ्याने उत्पन्न पिकवलं हा लाभ झाला. बरोबर. नटनट्याला 3 तासामध्ये 3 लाख 4 लाख 5 लाख मिळतात हा लाभ झाला. काही माणूस म्हणतो आळंदीला कीर्तन नको का येईना मला, पण जेवणाची व्यवस्था छान झालेली आहे. हा सगळ्यात महालाभापेक्षा लाभ, उत्तम लाभ त्याला झालेला आहे. बरोबर. व्यापाराचा लाभ, मंत्री पदाचा लाभ, निवडून येण्याचा लाभ. मग हे लाभ मानत नाहीत का तुकोबर आहे तुम्ही? इतर ते लाभ आता तुच्छ झाले, इतर ते लाभ आता तुच्छ झाले, इतर ते लाभ आता तुच्छ झाले, आता तुच्छ झाले. अनुभवा आले गुणा गुणा, अनुभवा आले गुणा गुणा, अनुभवा आले गुणा गुणा. आत्मलाभ सोडल्यावर राहिले ते इतर लाभ इतर टाकायचं. दुसरा शब्द वेदांतातला बोलू. आपले गुरुजींचे गुरुची, गुलेबाबांचे गुरु शांताराम गुरुजींच्या भाषेत अनात्म पदार्थ हा लाभ बद्धाला पामराला वाटत असेल, हा लाभ शब्दाचा अपमान आहे. काय भाषा आहे? परखड भाषा. अनात्म पदार्थ हा लाभ होऊच शकत नाही. बस माता सांगा. आता मला ह्या गच्चीवर चढायचं आहे. कशा करता चढायचं आहे? सीडी लावली सीडी. त्या सीडीला पायऱ्या ज्या आहेत त्या 14 आहेत.
पण मी आता 7व्या शिडीवर पाय ठेवलेला आहे. मग 7व्या शिडीवरून मी वरच्या 8व्या शिडीवर 9व्या शिडीवर जाणं हे माझं ध्येय झालं ना. हो हो हो. मग वरच्या शिडीवर जाण्याकरता 7व्या शिडीवरचा पाय उचलून वर ठेवला पाहिजे. म्हणजे वर जाण्याकरता मागच्या शिड्यांवरचे ठेवलेले पाय उचलले पाहिजे आणि ते सोडून दिले पाहिजे. महालाभ मिळण्याकरता शूद्र लाभाचा त्याग केला पाहिजे. असंही चरण आहे महाराज. पुढे चढे जरी पुढे चढे जरी हात त्याग मागीला उचलची. आत्मलाभ ज्याला पाहिजे असेल त्याने स्वर्ग लाभ नाकारला पाहिजे. हाही लाभ नाकारला पाहिजे. एक कोणी जर रस्त्याने चालला, त्याला काही मिळवायचं होतं, काय घ्यायला चालला, मी मिळवायला चाललो, त्याला रस्त्यात कवडी सापडली. कवडीला संस्कृत भाषेमध्ये कपारदिका म्हणतात. कपारदिका. मार्गे प्रयातूर में मणी लाभा भवेंचे तरी मे धन्य. त्याला जे मिळवायचं होतं ते तर राहिलं, पण कवडीचा लाभ झाला, कपारदिकेचा लाभ झाला, तो स्वतःला धन्य मानत असेल, त्याच्यातच थांबत असेल, तो इतर लाभापासून वंचिला गेला. हे त्याचं नुकसान आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, काही वैश्विक माणूस असेल त्याला तो लाभ वाटतो, तो विषयाचा लाभ. मग त्याच्याकरता सकळ भाग्याची सीमा, त्याच्या पलीकडे कोणतंच भाग्य नाही. मोठे बाबांनी ओवी सांगितले होते, शेवटी 6 काष्टा 6 परागती, तो लाभ मला मिळाला आणि तो संतान जवळच आहे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम लाभ. मग बाकीचे लाभ नाहीत का? लाभ म्हणणं, त्यांना लाभ समजणं, लाभ म्हणून त्यांचा उल्लेख करणं, हा लाभ शब्दाचा अपमान झालेला आहे. मग आपल्या संतांनी न आत्मलाभात परम लाभ, असे एका संस्कृत ग्रंथातलं वाक्य आहे. न आत्मलाभात, आत्मलाभापेक्षा परम दुसरा न लाभा, आत्मलाभापेक्षा दुसरा परम लाभ नाही. न आत्मसुखात परम सुखम, हे दुसरं पद आहे. आत्मसुखापेक्षा दुसरं पद नाही. आणि जो कोणी मानत असेल त्याचे विचार शास्त्राला धरून नाही, तो त्याच्या स्वयं मान्य अहम मान्य आहे. विठ्ठल जन्म आले याचा लाभ, पद्मनाभ दर्शने, पद्मनाभ दर्शने, जन्म आले याचा लाभ, पद्मनाभ दर्शने, पद्मनाभ दर्शने, पद्मनाभाचं दर्शन सगुण मी सांगून टाकलं तुम्हाला. या सगुण विग्रहाचं, सगुण परमात्म्याचं, मुसमुसीत चैतन्य घन परमात्म्याचं, बालकृष्णाचं दर्शन होणं हे सगुण उपासकाच्या दृष्टीने लाभ झाला. समाधी षट्क मुमुक्षुता ज्याने मिळवली त्याला तो लाभ झाला. हा असं आहे. आणखी एक चरण आहे, असंच आहे संसारामध्ये. बरं का, भरपूर लाभाबद्दल बोललं जातं. मग हा लाभ मिळण्याकरता काही साधना केली पाहिजे का? कुठे गेलं पाहिजे का? काय केलं पाहिजे? नाही, लाभ मिळवायचा आहे ना, मग क्रियेने वाचायला काय काय केलं काय? तुम्ही काहीच केलं नाही तर काय मिळणार आहे? काही माणसं काहीच करत नाही, काय मिळणार आहे? मग त्या लाभाच्या प्राप्ती करता काय केलं पाहिजे? दुसरं काही नाही. म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास.
संत दास्यत्व महात्म्यांची सेवा गीतेच्या 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक या अभंगावर थोडा प्रकाश टाकतो या चरणावर. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया सेवेने बरोबर आहे. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. त्या संतांचं स्वरूप त्यांची योग्यता ज्ञानिनः ते तत्वदर्शिनः. या 2 पदामध्ये अध्यारूत एक पद आहे, कृपाळू पद आहे. कृपाळू आहेत, तत्वदर्शी आहेत, तत्वाचं दर्शन ज्यांना झालेलं आहे, शब्दज्ञानी आहेत. आणि त्यांना परिप्रश्न बरोबर आहे. सेवया, या सेवेशिवाय काहीच नाही. गाई म्हशीची सेवा केल्यानंतर तसा लाभ आहे. काळी मातीची सेवा केल्यावर लाभ आहे. आई, गाई आणि भुई. आई म्हणजे जन्मदाती आई, भुई म्हणजे जमीन, तिची पण सेवा करतात. आणि भुई, काई, आई ही सेवाच झाली. एक छोटासा इतिहास आहे महाभारत या ग्रंथात. एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. आवडतीला मुलगा झाला, नावडतीला नाही. गोष्ट संपली, चहा ठेवा. याच्या बदल्यात चरण देऊ का तुम्हाला? एरांनी सांगावी रेमट कहाणी. रेमट शब्दाचा अर्थ केला आसारभूत आणि लांबलचक कथा. रेमट कहाणी, वाया व्यर्थ कथा. हा, त्या कथा व्यथा वाढवतात. आणि ही कथा, ही व्यथा बर का दूर घालवणारी ती कथा आहे. वास्तव कथा आहे. सिनेमातली कथा स्टोरी रायटरने लिहिलेली ती काल्पनिक कथा आहे. विश्वामित्रजी आणि मेनका यांच्यापासून एक मुलगी जन्माला आली. तर ती मुलगी जन्माला आली, ऋषी म्हणतात ही मुलगी मी सांभाळणार नाही, घेऊन जा देव लोकात. ती स्त्री म्हणते, म्हणजे देवांगना म्हणते मी नाही नेणार, मी देव लोकातली आणि ही मृत्यू लोकातली, मी हिला कुठे सांभाळणार. दोघांनी तिथे टाकून दिलं झाडाच्या पानावर सावली खाली. विश्वामित्रजींनी ती देवांगनाही निघून गेली. एका पक्षाने निगराणी केली. ही बाला कशी पडलेली आहे, एकटीच आहे, कोणीच नाही, मानव शरीर आहे. त्या पक्षाचं नाव शाकुंत. मध आणावं, नारळातलं पाणी कसं आणलं त्याने, नदीचं झऱ्याचं पाणी आणावं, कुठल्या तरी फळाचा घर आणावा, तिच्या तोंडात टाकावं, तिचं पोषण शाकुंत पक्षाने केलं. त्याच्यावरून तिचं नाव शकुंतला झालं. ही कथा प्रसिद्ध आहे. याच्यावर कवीवर कालिदासजींचं काव्य आहे, पण आपल्याला काव्याची भाषा वापरणं योग्य नाही असं आहे. तो पक्षी रात्रीच्या वेळेला सुद्धा तिच्यावर लक्ष ठेवायचा, पाणी आणायचा, तोंडात टाकायचा. काही ऊन जर आलं तर पंखा असं करायचा, वरून सावली करायचा. थोडी मोठी झाली, वनात राहणाऱ्याला वनौकस असा शब्द आहे. वनात राहणारा वनौकस शब्द आहे. ती वनौकस बालिका झाली. थोडी मोठी झाली, पण योगायोग असा झाला, कण्व नावाचे ऋषी आले. त्यांनी ती वनौकस बालिका पाहिली. कन्या या नात्याने स्वीकार करून आश्रमात घेऊन गेले. गाईचं दूध बालकाचं सर्वांगाने पोषण करणार आहे. तिचं पोषण झालं. ती वयात आलेली आहे, एकटी. आणि तिचे मानलेले धर्मपिता कण्व ऋषी कुठेतरी फळ म्हणा, मुळं म्हणा, समिधा म्हणा, काहीतरी दुर्वांकूर घ्यायला रानात गेले. ती एकटीच दिसली. आणि हस्तिनापूर हे दिल्लीचं नाव आहे. तिथून दुष्यंत राजा आला, पाणी प्यावं, काहीतरी विश्राम करावा, तिथे थांबला, विचारपूस केली. आणि पत्नी नात्याने मागणी करून तिने स्वीकार दिला. राजाने अंगठी काढली, तिच्या बोटात घालून दिली. ही माझी ओळख आहे, मी मोठा सम्राट आहे, हा अजनाब खंडाचा सम्राट आहे. निघून गेला. वडिलांनी सांगितलं तुझं लग्न झालं म्हणे, तू काही दिवसांनी आई होशील म्हणे. ऋषी तपस्वी, तेजस्वी, ओजस्वी, यशस्वी, ज्यांची वाणी ओजस्वी. तसंच झालं. तिला जो मुलगा झाला, स्पष्ट लिहिलेला आहे, तो मुलगा भगवान विष्णू परमात्माचा अंश होता. तो मोठा झाल्यावर सिंहाचे दात मोजायचा. सिंह जर गुरगुरायला लागली, तिच्याकडे नुसतं पाहिलं याने की ती सिंह खाली मान टाकायची, तिचं गुरगुरून बंद व्हायचं. सिंह त्याच्या पुढे पाहू शकत नव्हता, इतकं डोळ्यात तेज होतं त्याचं.
काही दिवसाने ऋषी म्हणतात, बाला तू आता पित्याच्या घरी राहू नकोस, तू विवाहित कन्या आहेस, तू स्वगृही जा. ठीक आहे. त्यावेळेला ते साहित्यिक भाषेमध्ये ते वर्णन केलेलं आहे. ती पती घरी गेली, वेलीने तिच्या डोक्यावर फुलं टाकली, हरणाचे पाडसं शावक तिला पोहोचवायला आले. वेलीने तिच्या डोक्यावर फुलं टाकली आणि तिचा सत्कार झाला. ती गेली सम्राटाच्या राजवाड्याच्या समोर. सांगितलं, मी सम्राज्ञी आहे, महाराजांना सांगा. कोण कोण स्त्री? राजाला पती मानते. हे माझीच मुद्रिका आहे, ही स्त्री ओळखीची लागत नाही. विसरला राजा. आकाशवाणी सांगितलंय, तुझी पत्नी, धर्मपत्नी, पतिव्रता, हा तुझा औरस पुत्र. हे चरित्र माझं मुख्य नाही, पुढचा भाग आहे. त्या राजाचं असं वर्णन आलेलं आहे, समुद्र वलयांकित त्याने राज्य केलं. बरं का? समुद्रापर्यंत जेवढी जमीन आहे तिथपर्यंत त्याचं राज्य. समुद्र वलयांकित राज्य केले, जे नाही ते केले सुरवरी. किती राजे झाले, त्यांचे कायदे नष्ट झाले. किती राजे झाले, त्यांचं काही शिल्लक राहिलं नाही. नानाविध राजे झाले. जे राज्य वैभव भोगिती, दया कदानुपजे विरक्ती. एकनाथी भागवतातल्या वय आहे, दया कदानुपजे विरक्ती. भरते केली नवल ख्याती, सेविला श्रीपती स्वये त्यागे. जे दिग्मंडळ जिंकले, समुद्र वलयांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही ते केले सुरवरी. देवराज इंद्राने जे सुख भोगलं नाही, एवढं सुख त्याने भोगलं. आणि शेवटी 18-12 वनस्पती फळे ओढली, 22 त्या पोखरणी, नद्या गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून या. आम्हाला हे सांगायचं, हे सुख सांडून या. कसं या योग सेविती. मदालसा ही गंधर्व कन्या आहे. मार्कंडेय पुराणात तिचं चरित्र आलेलं आहे आणि व्यासो नारायणांची ती लेखणी आहे. गणेशजींचं हस्ताक्षरात लिहिलेलं आहे. त्याने भरताने सर्व राज्य सोडलं. राज्य परिणामवित, राज्याचा परिणाम काय होतो, वित म्हणजे जाणणारा. राज्य वैभव भोगिती तया कदानुपजी विरक्ती म्हणून त्याने ते सोडलं. आणि तिथून भरत महाराज निघाले. या बाकीचे भरत आहेत कसे, कोण? पोट भरत भरत, गाव फिरत फिरत, पैसे आले सरत. भरत गेला सुरत, पैसे आले सरत, न भरत आला परत. काय करता येईल? हे कुठल्याही पुस्तकातलं नाही, हे मस्तकातलं आहे. काय मला वाकडं बोलायची सवय पडली ती आहे, तसं मोठं काव्य करून ठेवलेलं आहे ते. पण एक गोष्ट सांगू का, त्या भरत महाराजांनी दुष्यंत, त्याला दौष्यंती भरत असं म्हणतात. दाशरथी भरत, दौष्यंती भरत, जळ भरत आणि ब्राह्मण कुलात प्रगट झालेला एक भरत, अशा प्रकारचे 4 भरत आहेत. तर याने आत्मलाभाच्या प्राप्ती करता हे सगळं त्यागलं. भरताने जरी पुढे चढे, जरी आप त्या हे सोडलं नसतं तर त्या राजघराण्यात, राजवैभवात असं वर्णन आलेलं आहे. राजे होती रंक यमाची घरी, पाचव्या वेदातला अभंग आहे हा. आचरणे बरी नाही म्हणून ते पहा, आमच्या गायनाचार्य बोलले, राजे होती रंक यमाची घरी, आचरणे बरी नाही म्हणून. आणि 100 चरणाच्या अभंगात आहे. विठ्ठल राज्यामध्ये माते, राज्यामध्ये माते, राज्यामध्ये माते, अंतरे बहुत देवदूरी, अंतरे बहुत देवदूरी, अंतरे बहुत देवदूरी. आणखी रामायणातही राज्य वैभवाचे परिणाम आले आहेत, भागवतात आलेले आहेत. यती नावाचा एक राजा होऊन गेलेला आहे. यती, नुसतं त्याचं नाव यतीच आहे. 6 भाऊ होते ते भागवतामध्ये. बापाच्या राज्याची माती सुद्धा घेणार नाही मी, स्पर्शही करणार नाही.
राज्याचे दुष्परिणाम मी जाणतो म्हणून मला राजनीती नको, असं एक वाक्य उत्तर प्रदेशचे साधू भागवतात बोलले. देश की करना राजनीती खुद की बन गई अधोगती. असं होऊ नये, त्याने ते सोडलं आणि महालाभाकरता जंगलामध्ये जाऊन सद्गुरु सेवया जे पद आम्ही 10 मिनिटापूर्वी आपल्याला सांगितलं, सेवया या पदाने त्याने ज्ञान देणारे गुरु करून घेतले आणि आत्मलाभ पदरात पडला, पण सेवेने तो लाभ पदरात पडला. नाथ बाबांचा गावबा नावाचा शिष्य, तुकोबारांचे 14 टाळकरी, ज्ञानोबा माऊलींच्या जवळ असणारे, ही सगळी मंडळी सेवा करून आत्मलाभांना प्राप्त झाली. मग संत सेवा ही अतिशय महत्वाची अशी आहे. सेवा आहे, संयम आहे आणि याच बरोबर त्यांचं दास म्हणून यावं. का आपणा सारिखे चिद्रूप आनंद रूप. सच्चिदानंद बाबालाही तसंच केलं. सद्रूप चिद्रूप आनंद रूप नावासारखं दोन टाकलं. मग असं दुसरीकडे कुठेच नाही का? संत दर्शनी आलाभ, संत दर्शनी आलाभ, संत दर्शनी आलाभ. महालाभ 45 चरण आहेत. आपण लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुणावला बर का, याच्यातलं आहे ते. तुकोबारांचं चरण आहे ते लाभे लाभ दुणावला, लाभाने लाभ दुणावला. आता हे मला शरीर मिळालेलं आहे, तुम्हाला मिळालेलं आहे. हे शरीर मिळालं हा एक लाभ आहे आणि या लाभाने साधना करून गुरुकृपा प्राप्त होऊन तो लाभ झाला. लाभे लाभ दुणावला. बस आता एक असं विचारायचं आहे, तुम्ही लाभ लाभ सांगतायत. योग्याला समाधी सुख, याज्ञिकाला स्वर्ग सुख, संसारी माणसाला खाण्यापिण्याचं सुख, काही काही माणसाला गावात भांडणं लावण्याचं सुख. फॉस्फरस नुसतं हवेत भरला तरी पेट येतो बरं का. तसेच काही पेटवणारे राहतात ते, असे बरेच आहेत. पण ते नक्की काय लाभ आहे? आत्मलाभ कोणता? सगुण विग्रहाचा दर्शनाचा लाभ का मोक्ष लाभ झाला? नक्की कोणता लाभ झाला? काही स्वरूप लाभाचं काही सांगितलं नाही. मग आम्हाला ऐकवा तिसऱ्या चरणात. प्रदान केले संती, कृपादान केले संती. Bye.
गोपाल कुमार कुमार शेवटी म्हणतो विठ्ठल विठ्ठल लाभाबद्दलच आपण बोलत होतो. भल्या लाभाबद्दल, त्याला उत्तम लाभ, त्याला महालाभ, अनकल्पित लाभ, असे 6 वेळा विशेषण वाङ्मयामध्ये आलेले आहेत. गाठी सोडवणारी मंडळी हे सगळे चरण सांगतात. आपण ऐकलेलं आहे, कृपादान केले संती कल्पांती ही संत कृपादान का करतात? ते कृपाळू आहे, कृपाळू सच्च. तुम्ही संत जन संत कृपा झाली, इमारत आता तुम्ही कृपा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन 20-22 ठिकाणी या बंधामध्ये कृपा, कृपाळू, कृपेची ओल असे चरण आलेले आहे. भिद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परा. ही जी पंक्ती बोललो आहे उपनिषदातली पंक्ती, ग्रंथी भेद, संशय छेद आणि कर्मक्षय असं सुंदर चिंतन 3ऱ्या चरणात आहे. 3 गोष्टी 3रं चरण आहे. ग्रंथी भेद करतात आपण ते चरण कायम म्हणत असतो. संशयाच्या संदेहाच्या सुटल्या गाठी गाठ फार वाईट असते, गाठ भयंकर वाईट. हे पहा, खानदेशामध्ये त्याला घेरलेलं व्यसन म्हणतात. त्या फोडणीच्या पाण्यामध्ये, मसाल्याच्या पाण्यामध्ये पीठ टाकत राहायचं ना आणि असं फिरवत राहायची पडी वगैरे, त्याच्यात एक गाठ राहून जाते, ती शिजत नाही आणि ती पोटात गेली तर पचत नाही, त्रास देते. ही एक पहिली गाठ आहे जेवणाऱ्यांकरता गाठ. दुसरी गाठ, केसाला पडलेली गाठ सुटत नाही. पती पत्नीची ब्रह्मदेवाने मारलेली ती तिथून गाठ सुटत नाही. या पृथ्वीवरच्या ब्रह्मदेवाने मारलेली गाठ ती सुटत नाही. एखादा पैलवान आहे, त्याने आपल्याकडे 5,000 मागले, पण त्याला दिले नाही. व्हायरल एका पैसा नाही देत, बघतोय गाठ माझ्याशी होईल. त्याच्याशी वैराची गाठ त्याने बांधली. ही गाठ आहे. आमच्या माणसाला मेंदूमध्ये गाठ झाली, ब्रेन ट्युमर, मेंदूतली गाठ झाली. कोणाला घशातली गाठ झाली, कोणाला आतडीतली गाठ झाली. आणखी गाठीचे पुष्कळ प्रकार आहे. गाठी उतरवल्या, कपड्याच्या गाठोड्यालाही गाठ म्हणत असतात. गाठ शब्द पुष्कळ ठिकाणी आलेला आहे. न सुटे कल्पना, अभिमानाची गाठी, अशा बऱ्याच गाठी लिहून ठेवल्या आहेत मी. न सुटे कल्पना, अभिमानाच्या गाठी घेतात जन्मकोटी. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेह कशाचा राहतो? वेळ आहे ना, उशिरा कीर्तन सुरू झालाय, माफी मागतो बाबा. संदेहाच्या गाठी ना, तर संशयाचं ज्ञान जे राहतं ते 4 प्रकारचं. कुठल्या आपल्या संस्थेतलं वाक्य आहे ते, मी देह आहे का? 1. मी देह नाही का? 2. मी परमात्मा आहे का? 3. आणि मी परमात्मा नाही का? म्हणून संशय ज्ञान चतुष्कोटिक असतं. कोटिक म्हणजे 4 प्रकाराचं राहतं. मी देह आहे का? मी देह नाही का? मी परमात्मा आहे का? मी परमात्मा नाही का? 4 प्रकारचं. तसं सिद्धांतात सांगतो बरं का, आपलं दृष्टांतात सांगतो. असं आहे. कसं? मला जे दिसत आहे अंधाऱ्या रात्री मंद प्रकाशामध्ये, तो चोर आहे का? चोर नाही का? आणि झाडाचं थडगं आहे का? पण झाडाचं थडगं नाही का? स्थाणुर्वा पुरुषो वा स्थाणुर्नवा पुरुषो वा नवा. असं आहे. दृष्टांतात घ्यायचं स्थाणुर्वा पुरुषो वा स्थाणुर्नवा पुरुषो वा नवा, हे दृष्टांतात घ्यायचं.
आणि सिद्धांतात मी दे ऐका मी दे नाही का मी परमात्मा आहे का याची गाठ सोडता नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मया च्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनं तव. अर्जुनाचा शेवटचा श्लोक आहे. पुढचा श्लोक कृष्ण भगवंताचा संध्याचं संपूर्ण गेलं. आपण एका अभंगात काय म्हणत असतो, सद्गुरु वाचून संसारी तारक नसेशी निश्चल राहणं कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी मोकळा करत राहतात. बऱ्याच गाठी आहेत, ग्रंथीभेद संशयछेद आणि आपल्याला बरं का कर्मच उरत नाही. बरं कर्मक्षय म्हणतात त्याला. आणि राहिलं कर्म तर काय बिघडलं तुमचं आमचं कशाला बिघडेल, ज्याचं कर्म शिल्लक राहिलं त्याला. आता कर्मे गई ती सुखदुःखी फळावे त्या ते भोगावया यावे द्याचा. सर्व अनिष्ट निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी अशा प्रकारचे हे तिन्ही लाभ झाले. हा संध्याच्या गाठी सांगितल्या, हे सांगितलं तेही सांगितलं. आणि जगाच्या बाजारात तुम्ही कुठेही गेले काहीच नाही. मग ग्रंथातूनच वाचलं तर आपल्याला कळणार नाही का. ग्रंथातून जर आम्ही वाचलं किंवा एखाद्या व्यक्तीने आम्ही सांगितलं तू ब्रह्म आहेस मग आम्ही ब्रह्म होणार नाही का, संशय जाणार नाही का. नाही. याच्याकरता एक उदाहरण सांगतात गाथा सोडवणारे म्हणून, ते ऐका. छोटस उदाहरण आहे, उदाहरणापुरतंच उदाहरण आहे. नाही दृष्टांते सर्वसाम्यत्व, दृष्टांतात सर्वसाम्यत्व नसतं, काही अंशात साम्यत्व. आता मी माझ्या हातामध्ये बंदूकची गोळी घेतली. बंदूक आहे AK-56 रायफल के 303, हे बंदुकीचे प्रकार आहे, कीर्तनातलं नाहीये. आणि घेतली ती बंदूक जी आहे, एका बंदुकीतून घेता ती गोळी एकाला फेकून मारली, त्याच्या अंगाला लागली, खरचटल्यासारखं झालं, पण त्याचा जीव गेला नाही, त्याच्या शरीरात गोळी गेली नाही. मग ते काम होण्याकरता ती बंदूकची गोळी बंदुकीतूनच गेली पाहिजे तर तिचं काम करते. तसंच या कृपाळू संतांकडून त्यांच्याच मुखातून आलं पाहिजे, आली मुखा वाटा बस, तरच त्याचं कार्य होणार आहे. नाही तर मग ते जे होईल ते तुमचं ते होईल ते. मग आता प्रश्न असा आहे, तुकोबराया एवढा तुम्ही गोषवारा सगळा सांगितला, मग आता शेवटी काय श्रेष्ठ आहे एवढ्या अभंगात 3 चरण आम्ही ऐकले. तुकोबराया म्हणतात तुम्हाला काय करायचं ते करा, मी स्वतः संत सेवा करीन, कारण संत सेवाच उत्तम आहे. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, म्हणे संत सेवा, म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, म्हणे संत सेवा, म्हणे संत सेवा, म्हणे संत सेवा, आहे ती देवा उत्तम, हे ती देवा हे
तुका म्हणे संत सेवा याची देवा उत्तम ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे ओळंगणे म्हणजे सेवा करणे. ब्रह्मादिक देव संतांची सेवा करतात, आपण अवश्य केली पाहिजे. याची देव उत्तम, सगळ्यामध्ये उत्तम लाभा करता उत्तम सेवा आहे. ज्याला उत्तम लाभ पाहिजे असेल त्याने उत्तम संप्रदायामध्ये दीक्षा घ्यावी. ज्याला उत्तम लाभ पाहिजे आहे त्याने उत्तम अशा प्रकारच्या महात्म्यांकडे जावं, उत्तम अशा प्रकारची सेवा करावी. उत्तम संप्रदायात उत्तम दीक्षा घेऊन उत्तम सेवा करून उत्तम चारित्र्याने साधकाची दशा उदास अशा पद्धतीत राहून ज्ञानाचं भांडार लुटावं. आणि असं भांडार सगळ्या साधू संतांनी आपल्याला दिलंय. 68,900 पोव्या दोनच संतांच्या आहेत, नाथबाबांच्या ज्ञानोबारायांच्या. 10 ग्रंथात ओवीबद्ध 10 ग्रंथ आहेत. आणि जवळजवळ अंदाजे आकडा आहे बरं, काही प्रतीतले काही अभंग मान्य नाही, 14,000 अभंग आहेत. 4 लक्ष श्लोक पुराणातले आहेत, 18 पुराणातले आहेत. हिंदी वाङ्मय वेगळं, वेद अनंत आहे. आणि याच्यातून जीवाला ग्रंथीभेद, संशयछेद आणि कर्मक्षय व्हावा एवढाच त्यांनी दृष्टिकोन ठेवलेला आहे. याच दृष्टिकोनाकडे हात लाभ मिळण्याकरता जळगाव जिल्ह्यात 7 ठिकाणी मोठे बाबांचा उत्सव आता चाललाय. उद्याचं सातारा जिल्ह्यात आजच्या संध्याकाळचं कीर्तन तिथेही या औचित्य आहे. बाबांच्या जन्मगावी पेडोदे गावाला तिथेही कार्यक्रम आहेत. तालुक्याचं गाव अंमळनेर त्यांच्या स्मृती मंदिराच्या समोर तिथेही सप्ताह चालू आहे. परवाचं कीर्तन तिथेच आहे. आणि बाबांची उद्या पुण्यतिथीचं कीर्तन बाबांनी जिथे आमचं ऐकलं आतापर्यंत आणि परिचय सांगायचे लोकांना, आमचा संस्थेचा विद्यार्थी असं. बाबांचा विद्यार्थी हे बाबांचं धनच होतं बस. आणि त्या मारवड गावाला एक असा सप्ताह जळगाव जिल्ह्यात ना अनुदान, बिना देणगी बिना मानधन, बिना देणगी बिना काहीच नाही. मांडवाल्याने मांडव द्यावा, भोजनवाल्याने भोजन द्यावं, कीर्तनकाराने कीर्तन करावं, आपल्या घरी निघून जा. खरंच आहे बरं. दापोडा म्हणून गाव आहे, गिरणा नदीच्या काठावर जळगाव तालुक्यात आहे. फिरता नारळाचा सप्ताह एक धुळे जिल्ह्यात चालू आहे आणि बाबांच्या जन्मगावी चालू आहे. आणि एक गाव आहे परत दहिवत गाव. साधूचा उत्सव स्वतः भगवंत करतात. आपणही उत्सव करा, उत्सव आनंदाचं प्राकट्य करावं, आनंद प्रगट व्हावं. बाबा तुम्ही ज्या स्वरूपात गेले, ज्या स्थितीत राहिले, ते स्वरूप, ती स्थिती, ते वैराग्य, ती सेवा, तो शिशिरभूतपणा असंही मनात आलं होतं. बाबा हा अभंग घेत होते, पुनीत केले विष्णू. हा बाबांचा लय आवडता अभंग होता. बाबा आमच्यावर कृपा करा, आमच्याकडून जेवढं झालं तेवढं आम्ही आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू. बाबा तुमची कृपा असू द्यावी. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका